माहीत नाही, ॲड्रेस विचारत होता. गार्गी खिडकीतून बाहेर बघत बोलली. त्याच्या नजरेत बघून खोटं बोलणं तिच्यासाठी शक्य नव्हतं असं तिला मनातच वाटलं. पण का शक्य नाही हे मात्र तिला कळलं नव्हतं. मग मात्र राघवने काहीच विचारलं नाही. थोड्याच वेळात त्यांची गाडी एका आलिशान हॉटेलसमोर येऊन थांबली. आता पुढे. तू आतमध्ये जा, मी गाडी पार्क करून आलो, राघव बोलला. गार्गी गाडीमधून उतरली आणि पायऱ्यावर चढून गेली. डाव्या साईडला भलं मोठं हॉटेलचं गेट होतं. तिथं काचेच्या दरवाजावर 2 माणसं सगळ्यांच्या स्वागतासाठी उभी होती. त्यांच्या बाजूलाच एक सूटबूटवाला माणूस कोणाशी तरी बोलण्यात व्यस्त होता. गार्गी चालत चालत गेली आणि दरवाजा ओपन करू लागली. त्याच वेळी त्या सूटबूटवाल्या माणसाची नजर तिच्यावर पडली. एक्सक्यूज मी, तुम्हाला कुठे जायचं आहे? त्या माणसाने लगेच तिच्यासमोर येऊन विचारलं. आतमध्ये, गार्गी म्हटली. कशासाठी? त्या माणसाने तिला वरून खाली निरखत विचारलं. गार्गीला थोडा रागच आला. ब्रेकफास्ट, ती बोलली. सॉरी मॅडम, तुम्ही कदाचित चुकीच्या ठिकाणी आलाय. बाजूलाच एक रेस्टॉरंट आहे, तिथं जा, तो माणूस साधबीने बोलला. अच्छा, इथं नाश्ता मिळत नाही का? गार्गी बोलली. मिळतो, पण तो तुम्हाला परवडणार नाही. तो माणूस हसत बोलतच होता की अचानक त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलले. कारण त्याची नजर तिच्या मागे गेली. मागून राघव चालत येत होता. मॅडम तुम्ही जा, शेजारीच हॉटेल आहे, तो माणूस गडबडीने बोलला आणि लगेच राघव समोर येऊन उभा राहिला. हॅलो सर, वेलकम, आफ्टर सो लॉंग टाईम, प्लीज कम. तो माणूस अगदी आदबीने राघवशी बोलत होता. गार्गी अजूनही तिथंच उभी राहून त्या दोघांना बघत होती. राघव थोडं पुढे झाला. मॅडम साईड प्लीज, तो माणूस गार्गीला बोलला आणि राघवला आतमध्ये जाण्यासाठी हाताने इशारा करू लागला. गार्गी लगेच थोडं बाजूला झाली आणि तिने राघवला वाट करून दिली. समोर काय होतं हेच तिला कळत नव्हतं. त्यामुळे ती गोंधळून एकदा राघवकडे तर एकदा त्या माणसाकडे बघत होती. थँक्स अ लॉट फॉर युअर सजेशन, मिस्टर विजय. राघव एक कटाक्ष गार्गीकडे टाकत बोलला. सॉरी सर, तुम्ही चला ना आतमध्ये. विजय नावाचा तो माणूस गोंधळून बोलला. त्याला राघवच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता. शेजारच्या हॉटेलमध्ये जातो, ते चांगलं आहे, असं तुम्हीच सजेस्ट केलं ना आत्ता. राघव नजर रोखून बोलला तसं विजयने एक औंढा गिळला. सर, ते त्या मॅडम, म्हणजे त्यांना हे हॉटेल अफोर्ड होणार नाही ना, म्हणून मी. विजय आता घाबरून बडबड करू लागला. सो आता तुम्ही डिसाईड करणार का की कोणाला हे हॉटेल अफोर्ड होईल आणि कोणाला नाही? राघवने करारी आवाजात विचारला आणि विजयला आता घामच फुटला. सॉरी सर, विजयने दिलगिरी व्यक्त करत बोलला. राघवने गार्गीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर आता थोडा ऑकवर्डनेस जाणवत होता, कारण येणारे जाणारे उगीचच बघत होते. फाईन, मीट मी इनसाइड, अँड बाय द वे शी इज विथ मी, राघव बोलला आणि त्याने गार्गीला आतमध्ये यायचा इशारा केला. तसं ती लगेच त्याच्याबरोबर आतमध्ये गेली. विजय आणि तिथले 2 पहारेकरी मात्र चकित होऊन आतमध्ये जाणाऱ्या त्या दोघांना बघत होते. राघव तिला तिथले एका प्रायव्हेट केबिनमध्ये घेऊन गेला. तिथली प्रत्येक वस्तू जबरदस्त होती. अगदी शोमध्ये ठेवलेली फुलदाण्यासुद्धा लक्ष वेधून घेणाऱ्या होत्या. व्हॉट डू यू वॉन्ट, राघवने मेनू कार्ड तिला देत विचारलं. तुम्ही ऑर्डर करा, मला तसंही फार भूक नाही, मी फक्त चहा घेईन, गार्गी बोलली. इथला चहासुद्धा महाग असणार, तिने मनातच सुस्कारा सोडला. तेवढ्यात तो मगाचा विजय त्यांच्यासमोर येऊन उभा राहिला. सर, काय हवं आहे तुम्हाला, प्लीज सांगा, मी लगेच किचनमध्ये सांगतो. विजय आदबीने दोन्ही हात पुढे एकमेकांमध्ये गुंफून बोलला. मॅडमना विचारा, राघव गार्गीकडे इशारा करत बोलला. मॅडम, आय एम रिअली सॉरी, थोड्या वेळापूर्वी मला माहिती नव्हतं की तुम्ही सरांसोबत आहात. प्लीज सांगा तुम्हाला ब्रेकफास्टमध्ये काय आवडेल.
विजयने खूप जास्त आदबीने विचारलं आणि गार्गीला एकदम नर्वस फील झालं. आजपर्यंत एवढा आदर तर कोणीच दिला नव्हता, त्यामुळे तिला ते सगळं विचित्र वाटत होतं. सॉरीची काहीच गरज नाही. तुम्ही फक्त तुमचं काम करत होता आणि तुम्ही योग्य तेच बोललात. मी खरंच हे असलं हॉटेल अफोर्ड नाही करू शकत. एनिवेज मला फक्त चहा हवा आहे. गार्गी हसत बोलली. विजयने राघवकडे पाहिलं. त्याच्या कपाळावर आठ्या स्पष्ट जाणवत होत्या. विजय काय समजायचं ते समजला. त्याने घाबरून पुन्हा गार्गीकडे पाहिलं. मॅडम प्लीज सांगा ना, तुम्हाला काय आवडतं? मी लगेच बनवून आणून देतो. विजय विनंती करू लागला आणि गार्गी थोडं चकित झाली. अहो खरंच, मला फक्त चहा हवा. गार्गी पुन्हा जबरदस्ती हसत बोलली. विजयने पुन्हा राघवकडे पाहिलं. त्याच्या कपाळावर जास्तच आठ्या उमटल्या होत्या. विजयने आता टेबलवर हात ठेवले. मॅडम प्लीज काहीतरी सांगा. मी खरंच काहीही आणून देईन. प्लीज. नाही बोलू नका. तुम्हाला काय आवडते ते सांगा पटकन. तुम्ही वडापाव बोललात तर ते पण मी बनवून देईन. आता विजय जास्तच विनंती करू लागला आणि गार्गीला ते सगळं विचित्र वाटू लागलं. ओके, मला इथं काय मिळतं ते माहीत नाही. गार्गी कशीबशी बोलली. तुम्हाला काय आवडतं ते सांगा. इथं तेच बनेल. विजय बोलला. मला डोसा आवडतो. तो बनेल का? गार्गीने कचरत विचारलं आणि विजय क्षणभर स्तब्ध झाला. पण दुसऱ्या क्षणी तो उठून ताट उभा राहिला. ओके मॅडम, मी लगेच डोसा पाठवतो. तो बोलला आणि त्याने राघवकडे पाहिलं. आता त्याच्या कपाळावरच्या आठ्या नाहीशा झाल्या होत्या. त्याने मनातच सुस्कारा सोडला आणि तिथून बाहेर पडला. गार्गीने मात्र त्याची ती लगबग बघून गोंधळून गेली होती. तिने मग राघवकडे पाहिलं तर तो आता शांतपणे बसला होता. सर, तुम्ही काही ऑर्डर केलं नाही, गार्गी म्हटली. त्याला माहीत आहे मला इथं काय आवडतं, राघव बोलला. रेग्युलर कस्टमर असतील तरच हा माणूस एवढा भाव देतोय, गार्गी मनातच बोलली आणि इकडे तिकडे बघू लागली. त्या केबिनच्या भिंती संगमरवरी वाटत होत्या, ज्या काही फूटच उंच होत्या. त्याच्यावरून बाहेरचा भाग दिसत होता आणि सगळ्यात शेवटी अगदी उंचावर त्या हॉटेलच्या नावाचा बोर्ड चमकत होता. रॉयल स्टार हॉटेल, आरव्ही ग्रुप. हे नाव कुठंतरी ऐकल्यासारखं वाटतंय, गार्गी मनातच विचार करत होती आणि अचानक तिला क्लिक झालं. OMG, आरव्ही ग्रुप म्हणजे राघव मराठेच्या कंपनीचा ग्रुप. म्हणजे हे हॉटेल राघवचं आहे, तरीच तो माणूस त्याला एवढा भाव देत होता. राघवकडे तिरक्या नजरेने पाहिलं तर तो आता तिलाच बघत होता. तिला थोडं ऑकवर्ड वाटलं. तिने हसून त्याच्याकडे पाहिलं. तू आज मेकअप केला नाही का, राघवने विचारलं आणि तिचं हसू लगेच मावळलं. ते मी घाईघाईत आले ना, सॉरी, मला माहीत नव्हतं आपण एवढ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाणार आहोत, गार्गी उगीच केस व्यवस्थित करत बोलली. आपण एवढे कसे बावळट आहोत. आपला हा अवतार पाहून कोणीच आपल्याला या हॉटेलमध्ये घेणार नाही. इथले नोकर पण आपल्यापेक्षा जास्त चांगले वागतात. जानू, आजकाल लुकवर थोडं लक्ष देत जा. आणि त्यात हा राघव पण काहीही विचारतो. गार्गीने सैलसर सोडलेले केस आणखी घट्ट बांधले. व्हाय सॉरी, ॲक्च्युली यू आर लुकिंग मोर प्रिटी विदाऊट मेकअप, राघव बोलला आणि गार्गी एकदम शॉक झाली. तिला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता. ती डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत होती. त्याचवेळी विजय वेटरसोबत त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन आला. गार्गीने लगेच तिची नजर खाली केली. यावेळी तिचे गाल आरक्त झाले होते. मनाच्या एका कोपऱ्यात उगीच आनंदाच्या लाटा सैरभैर उडत होत्या. इश, खरंच आता मी सुंदर दिसते का? गार्गीला आरशात स्वतःला बघण्याची जबरदस्त इच्छा होऊ लागली. पण सध्या तिला तिथून जाता येत नव्हतं.
पण तो फक्त मला सुंदर बोलला, तर मला इतका का आनंद झाला आहे. ठीक आहे, सगळ्या मुलींना सुंदर बोललं की आनंद होतो, पण मला थोडं जास्तच झाल्यासारखं का वाटतंय. ढगात असल्यासारखं फील होतंय. तिथून खाली उतरू नये असंच वाटतंय. मॅडम, आणखी काही हवं आहे का? विजयच्या आवाजाने गार्गी भानावर आली. नाही, मला एवढंच बस आहे. गार्गी कशीबशी बोलली आणि खाली बघून खाऊ लागली. विजय त्यांच्या शेजारी येऊन बसला होता आणि काही फाईल्स पण सोबत आणल्या होत्या. राघव खाता खाता त्या फाईल्स चेक करत होता. हा कुठे पण जातो तिथे कामच करत बसतो का? इथे पण येऊन फाईल्स घेऊन बसला आहे. गार्गी मनातच विचार करत होती. तेवढ्यात तिचा फोन वाजला. मेरे ख्वाबों में जो आए आके मुझे छेड़ जाए उसे कहो कभी सामने तो आए. गार्गीने गडबडून लगेच फोन हातात घेतला आणि त्याचा आवाज घालवला. तिने ओशाळून वर पाहिलं तर राघव आणि विजय तिच्याकडेच विचित्रपणे बघत होते. एक्सक्यूज मी, गार्गी बोलली आणि लगेच त्या केबिनमधून बाहेर पडली. शिट जानू, एकतर रिंगटोन अशी ठेवली, वर फोन सायलेंट पण केला नाही. मूर्ख कुठली. गार्गीने स्क्रीनवरचा नंबर पाहिला. अनोळखी होता. तिने रिसीव्ह केला. हॅलो, गार्गी बोलली. समोरच्या व्यक्तीकडून काहीच रिप्लाय आला नाही. हॅलो, कोण आहे? गार्गीने वैतागून विचारलं, पण तरीही आवाज आला नाही. मग ती काहीच बोलली नाही, फक्त ऐकू लागली. आणि मग तिला काहीसा श्वासांचा आवाज जाणवला. तो ऐकून गार्गीच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली. अनु, गार्गीने हळूवार हाक मारली. बेबो, आय हेट यू. अनुष्काचा रागीट आवाज आला आणि गार्गी गालातच हसली. स्टील आय लव्ह यू. गार्गीचे डोळे भरून आले. आज 2 आठवडे झाले होते अनुष्काला जाऊन, आणि मागचे 3 दिवस तिच्याशी ती बोललीच नव्हती. स्टुपिड, मी बोलले की मला फोन करायचा नाही, तर तू खरंच केला नाही. शशीशी बोलल्यापासून वाट पाहते की तू फोन करशील, पण तुला तर माझी आठवण आलीच नाही. आणि काय येईल, मी झाली ना परकी आता. आता तुला नक्कीच दुसरं कुणीतरी भेटले असेल, म्हणून तू मला विसरून गेली. अनुष्का थोड्या रागीट आणि रडक्या आवाजात बोलत होती. आता हिला काय सांगू, माझ्या लाईफमध्ये किती प्रॉब्लेम सुरू आहेत. गार्गीने एक सुस्कारा सोडला. अनुष्का, सगळ्यात पहिलं तर आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड नाही आहोत की तू दूर गेली की मी दुसरी बघेन. गार्गी हसत बोलली. आणि तुझी माझ्या लाईफमधली जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही, हे पण तुला चांगलंच माहीत आहे, हो ना? गार्गी म्हटली. आय नो, पण तरीही मागचे 3 दिवस आपण बोललो नाही आणि तुला माझी आठवण पण आली नाही. अनुष्का नाराज होत बोलली. असं तुला वाटतं, पण सध्या तू मंदार जिजूंना पूर्ण वेळ द्यायला हवा असं मला वाटतं. म्हणून मी तुझ्याशी जास्त बोलत नाही. तू एकदा रिटर्न आली की बघ, रोज फोन करून पिडते की नाही. गार्गी हसत बोलली. आय लव्ह यू. अनुष्का हसत बोलली. हे अनुष्का, मला सांग ना, हनीमून कसा झाला? गार्गीने इकडे तिकडे पाहून हळू आवाजात विचारलं. सुपर्ब. जानू, तुझं लग्न झालं ना, बघ तुला सगळ्या टिप्स मीच देणार. अनुष्का एक्साईट होत बोलली आणि इकडे गार्गीच्या चेहऱ्यावर थोडी नाराजी पसरली, पण ती लगेच नॉर्मल झाली. मला टिप्स नंतर दे, गार्गी म्हटली. हो ग बेबो, मी आणि मंदार आज शॉपिंगसाठी चाललो आहे. तू बोल ना, तुला इथून काय आणू? अनुष्काने विचारलं. तू ये, माझ्यासाठी एवढंच बस आहे, गार्गी म्हटली. ए जानू, केवढी आरसिक आहेस. जाऊ दे, तुला तरी काय दोष देऊ, तुझा तो खडूस बॉसच आरसिक आहे. मग त्याच्या संगतीत तू पण तशीच होणार, अनुष्का बोलली. आणि त्याच वेळी, मला नाही वाटत ते आरसिक आहेत, एकदम, गार्गी बोलून गेली. तुला काय माहीत? अनुष्काचा थोडा
चकित आवाज आला आणि गार्गी गडबडली. अरे बापरे, हे आपण काय बोलून गेलो? गार्गीने डोळे झाकून जीभ चावली. जानू, काय विचारते मी? समोरून अनुष्काचा आवाज आला. अगं म्हणजे त्यांची गर्लफ्रेंड आहे, तिला माहिती असेल ना ते कसे आहेत ते. गार्गी सावरून घेत बोलली. जाऊ दे तो विषय. मी दिल्लीला आली की मुंबईला पण येणार आहे. भेटू तेव्हा. चल ठेवते. बाय. सी यू अँड टेक केअर. प्लीज सबस्क्राईब करत जावा आणि जास्तीत जास्त शेअर करत जावा ही स्टोरी, म्हणजे सर्वांपर्यंत कथा पोहोचेल. भेटू उद्याच्या भागात. आजची कथा कशी वाटली ती कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.